नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय राज्यशास्त्र पाठ 3 भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत भारताच्या सुरक्षतेपुढील आव्हाने, मानवी सुरक्षा, मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे भारताच्या सुरक्षतेपुढील आव्हाने. भारताच्या सुरक्षतेपुढील आव्हाने 1. काश्मीर प्रश्न, घुसखोरी, पाणीवाटपाविषयी तंटा आणि सीमावाद यावरून पाकिस्तानने भारतासमोर अनेकदा आव्हान निर्माण केले. 2. 1962च्या आक्रमणानंतरही चीन सीमारेषेबाबत तणाव निर्माण करतो आहे. 3. धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, आर्थिक, वांशिक कारणांवरून देशांतर्गत होणारी बंडखोरी. 4. नक्षलवादांसारख्या हिंसक चळवळी व वाढता दहशतवाद. ही काय आहेत तर भारताच्या सुरक्षतेपुढील आव्हाने आहेत. पहा की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षतेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. उदाहरणार्थ काश्मीरची समस्या, पाणीवाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी. हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भारत सातत्याने करत आहे. तसेच पहा की आशिया खंडात भारत आणि चीन हे महत्त्वाचे देश आहेत. 1962मध्ये चीनबरोबर आपले युद्धही झाले आहे. भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे भारत चीन संबंधात तणाव आहे आणि सीमारेषेबाबत भारत चीन यांमध्ये वाद आहे. भारताच्या सुरक्षतेला केवळ बाहेरच्या राष्ट्रांकडूनच धोका आहे असे नाही, तर अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात आता बाह्य सुरक्षता व अंतर्गत सुरक्षता असा फरक महत्त्वाचा राहिला नाही. धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक यावर आधारित अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत. उदाहरणार्थ नक्षलवादी चळवळी. तसेच पहा की दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षा संदर्भातील सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. त्यामध्ये काश्मीरची समस्या, पाणीवाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद आणि इत्यादी. आणि हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भारत सातत्याने करत आहेत. तसेच चीनबरोबर सीमारेषेबाबत भारत आणि चीन यांच्यामध्ये वाद आहेत. पहा एक आशिया खंडात भारत आणि चीन हे महत्त्वाचे देश आहेत. 1962मध्ये चीनबरोबर आपले युद्धही झाले आहे आणि भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे भारत आणि चीन संबंधात तणाव आहेत. हे जे तुमच्यासमोर चित्र दिसत आहेत ती आहेत 1962 चीन आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या युद्धातील आहेत. पहा की भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेरेषेबाबत वाद आहेत. भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेरेषेबाबत वाद आहेत. हे काय आहे तर भारताच्या सुरक्षतेला
केवळ बाहेरच्या राष्ट्राकडूनच धोका आहे असे नाही, तर अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक यावर आधारित अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत. उदाहरणार्थ नक्षलवादी चळवळ. त्यानंतर पहा, दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षा संदर्भातील सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षा संदर्भातील सर्वात मोठे आव्हान आहे आणि दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे मानवी सुरक्षा. मानवी सुरक्षा. 1. देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून सुरक्षा केलेला विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. 2. मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व धोक्यांपासून संरक्षण, त्यांचे शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी देणे अपेक्षित असते. 3. निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपण दूर करून माणसाला सन्मानाने जगण्याची परिस्थिती निर्माण करणे. 4. अल्पसंख्याक व दुर्बल घटकांच्या हक्कांचे संरक्षण करणे. या गोष्टी मानवी सुरक्षित समाविष्ट असतात. पहा की राष्ट्रीय सुरक्षा कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झालेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही, तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षा विचार म्हणजेच मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे. तसेच पहा की निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्याक व दुर्बल घटकांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. 1. सामान्य व निरपराध माणसांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून दहशत निर्माण केली जाते. 2. पर्यावरणातील बदल व वाढते प्रदूषण यामुळे एड्स, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया, इबोला यासारखे रोग वाढत आहेत. 3. दहशतवाद आणि रोगांपासून मानवाचे संरक्षण ही मानवी सुरक्षेला असणारी मोठी आव्हाने आहेत. पहा की मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने कोणती आहेत, तर मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोणते आहे, तर दहशतवाद. आणि दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पहा की पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला यांसारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे. अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हाही मानवी सुरक्षा घटक मानला जातो. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे दहशतवादाचे. ते चित्र कशाचं आहे? दहशतवादाचं आहे. मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद होय.
आणि दहशतवादाचे लक्षच सामान्य निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. पहा, या चित्रावरून काय स्पष्ट होते तर पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला यांसारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे आणि अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हाही मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो. पहा की पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकनगुन्या, स्वाईन फ्लू, इबोला यासारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे आणि अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हाही मानवी सुरक्षतेचा घटक मानला जातो. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.